महाराष्ट्र शासनाच्या नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना खाते वाटप झाल्यानंतर 2 दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाहीर केले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी महिला व बालविकास मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदिती तटकरे व रोजगार हमी फलोत्पादन मंत्री तथा शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेला जवळपास 15 दिवस झाले तरी अजूनपर्यंत रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही। प्रचंड प्रमाणात बहुमत मिळूनही महायुतीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहित मंत्रिमंडळाचा शपथविधी हा तात्काळ होऊ शकला नाही। निकालानंतर तब्बल 17 दिवसानंतर म्हणजेच 10 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली। त्यानंतर 8 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथे करण्यात आला। 16 डिसेंबर पासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झाले। संपूर्ण अधिवेशन पूर्ण होईपर्यंत मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर झालेले नव्हते। खाते वाटप जाहीर होताच नाराजी वाढेल आणि अधिवेशन काळात महायुतीमध्ये अडचणी वाढतील या दबावाखाली राहत खाते वाटप लांबवण्यात आले। म्हणजेच प्रचंड बहुमत मिळूनही महायुतीतील घटक पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नाही हे स्पष्टपणे दिसत आहे। अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले। त्यावेळी 2 दिवसात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते। मात्र आता 10 दिवस उलटूनही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या रखडलेल्या आहेत। या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक मंत्रिपदे आहेत। त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यामध्ये रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे। रायगड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्यातील अनुभव पाहता पालकमंत्रीपद मिळावे, तर शिंदे गटाचे जिल्ह्यात 3 आमदार 1 मंत्री आहेत, म्हणून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या दोघांच्या भांडणात दुसऱ्या जिल्ह्यातील मंत्री हा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदी नियुक्त होऊ शकतो अशी देखील आता राजकीय चर्चा वर्तुळात सुरू आहे। शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले आणि श्रीवर्धनच्या आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या आदिती तटकरे हे 2 मंत्री पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये छुपा संघर्ष सुरू आहे। त्यामुळे मागील सरकारमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या ऐवजी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले। यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत रायगडचाच आमदार पालकमंत्री असेल असे सांगितले जात आहे। नामदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असले तरी नामदार तटकरे देखील तितकेच आग्रही आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।